नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. जानवळ तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे भव्य हिंदू संमेलन सोहळा पार पडला. हिंदूमध्ये नवचेतना आणण्याचे कार्य या हिंदू संमेलन सोहळ्यामध्ये पार पडले. भव्य हिंदू संमेलन सोहळ्याचे अध्यक्ष श्री ज्ञानोबा निवृत्ती येदले होते, तर प्रमुख वक्ते श्री किरण भावटाणकर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद राज्य संघटन मंत्री होते व आशीर्वचन देण्याकरता हरिभक्तपरायण भागवताचार्य नामदेव महाराज राऊत केज यांनी आशीर्वचन दिले. या कार्यक्रमास जानवळ, गांजूर, शिवणखेड, कवठाळी, केंद्रेवाडी आदी गावातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती, असे आमचे जानवळचे प्रतिनिधी श्री राजकुमार पंढरी चव्हाण यांनी कळवले आहे. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. पाहूयात आजच्या ठळक या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे. मुस्लिम धर्म आहे, इंडोनेशिया सारखा देश आहे, महाराज मुस्लिम धर्म आहे, पण त्यांच्या देशामध्ये आमच्या रामाची पूजा केली जाते. त्यांच्या देशामध्ये विमानतळाचे नाव गणपतीचे असू शकतात, पण आमच्या देशामध्ये या ठिकाणी आमच्या सत्पुरुषांच्या, आमच्या महापुरुषांच्या, आमच्या साधू संतांचे नाव आपल्याला पाहायला सापडत नाही. इथं अफगाण रोडची काय गरज आहे? जो या ठिकाणी आमच्यावर आक्रमण रामचंद्र ज्यांनी जगाला मर्यादा शिकवली. महाराज काही काही देश असेल जिथं मुस्लिम धर्म आहे, इंडोनेशिया सारखा देश आहे, महाराज मुस्लिम धर्म आहे, पण त्यांच्या देशामध्ये आमच्या रामाची पूजा केली जाते. त्यांच्या देशामध्ये विमानतळाचे नाव गणपतीचे असू शकतात, पण आमच्या देशामध्ये या ठिकाणी आमच्या सत्पुरुषांच्या, आमच्या महापुरुषांच्या, आमच्या साधू संतांचे नाव आपल्याला पाहायला सापडत नाही. इथं अफगाण रोडची काय गरज आहे? जो या ठिकाणी आमच्यावर आक्रमण करण्याकरता आलेला, पण आम्ही सहिष्णू, आम्हाला काय करायचं? आपल्या जवळ जोपर्यंत या ठिकाणी त्याचा छळ पोहोचत नाही तोपर्यंत या ठिकाणी या गोष्टी आपल्याला संमेलन घेतल्याशिवाय भाग नाही मला. बघा, मी 12 वेळ संपूर्ण देशाचं भ्रमण झाले आणि 12 वेळ देशाचं भ्रमण झाल्याच्या नंतर मी गंगासागरला दरवर्षी या ठिकाणी ट्रिप घेऊन जातो. गंगासागरला कपिल भगवंताचं मंदिर आहे. त्या कपिल भगवंताच्या मंदिराच्या जवळपर्यंत अगदी मांस विक्रीचे दुकान आहे. ही बंगालची परिस्थिती महाराज. ज्या बंगालमध्ये आपण या ठिकाणी कपिल भगवंताच्या दर्शनाकरता जातो, महाराज त्यांच्या मंदिराच्या अवतीभोवती आणि या सगळ्या गोष्टी असं हे कोण करते? लक्षात ठेवा, कुठल्या तरी मता करता, कुठल्या तरी आपल्या स्वतःच्या स्वार्था करता, कुठल्या तरी माझ्या वैयक्तिक हिता करता जर या ठिकाणी आपण या प्रश्नाकडे कान डोळे करून या ठिकाणी डोळे झाकून या ठिकाणी जर पुढे जात असू तर कदाचित या ठिकाणी हा देश, देव, धर्म आपल्याला तरी माफ करणार नाही. आणि म्हणून जिथून या ठिकाणी हिंदूंची संख्या कमी झालेली आहे त्या ठिकाणी असे प्रश्न उभा राहिलेले. आज आपण भरपूर संख्येमध्ये आहोत आणि म्हणून या ठिकाणी कुठेतरी आपण हे संमेलन घेऊ, कुठेतरी आपल्याला सप्ताह करता येतोय, कुठेतरी आपल्याला कीर्तन करता येत आहे. फार लांबचं बोलत नाही. आपल्याच राज्यामध्ये मालेगावला जाऊन बघा काय आहोत, कळत तुम्हाला याच्यामध्ये. आणि म्हणून गंमत अशी या ठिकाणी कुठेतरी हिंदू म्हणून आपण एकत्रित झालं पाहिजे. बघा, मुलीने गोळवळकर मुली सांगायचे, आपल्या धर्मामध्ये एका दिशेने जर 4 माणसं जायचे असतील तर त्याच्या खांद्यावर 5 असावं लागतं. कळतं मला हे? आपण एका दिशेनं 4 माणसं एका दिशेनं एक तोंड करून जाऊ शकत नाही एका दिशेने. का कधी जातात समजा 4 माणसं एका दिशेनं, त्यावेळेस त्यांच्या खांद्यावर कोणाची तरी तिरकी असेल, फळं असेल, ही अवस्था असावी आपली. महाराज, हिंदू सर्व बंधू, आम्ही कुठला जात नाही, पंथ नाही, संप्रदाय नाही, कुठली उपासना पद्धत नाही. किती भेद आपल्यामध्ये निर्माण झाले. आपण त्या दानोबा, तुकोबा, नामदेव महाराज, शांतीधर्मनाथ महाराजांचे या ठिकाणी जीवनचरित्र ऐकतोय, त्यांचं जीवनचरित्र सांगतोय. महाराज, या सर्व संतांनी त्या काळामध्ये सामाजिक समरसता, त्या काळामध्ये सर्व जात, धर्म, पंथ, संप्रदाय, रंग, वर्ण, भाषा आणि सगळे लोक एका ताटामध्ये बसायचे. सांगतो तुम्हाला ऐका, चोकोबारांच्या घरी ज्ञानोबा या ठिकाणी जेवणा करता येतं तुमच्या लक्षात. आज काही मंदिरामध्ये तुमच्या इथे कसं मला माहित नाही, पण अनेक मंदिरामध्ये आपलेच लोक येते त्यांना प्रवेश भेटतो. संभाजीनगरच्या भागामध्ये अनेक ठिकाणी चर्च उभा राहून जाते. काय कारण आहे याचं? त्याचं कारण आहे ते चर्च उभा करतात हे त्यांचा दोष नाही, हा दोष आपला. कधीतरी त्या लोकांना आपण हिंदू म्हणून गळ्याला लावलं पाहिजे.
टिकवण्याकरता, धर्म टिकवण्याकरता. महाराज देश देव धर्म सोडून ते लोक या ठिकाणी गेलेले नाहीत, पण कधीतरी पीडित, दलित, वंचित, आदिवासी या लोकांना माझा म्हणून म्हणतात. महाराज किनवटच्या भागामध्ये जर तुम्ही फिरायला गेला तर किलोभर तांदळासाठी धर्म बदललं. महाराज एवढं सोपं आहे. लक्षात ठेवा, परत घडणे हृदय प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. या देशामध्ये जन्म मिळणं हे परम भाग्याचं दर्शन या ठिकाणी भागवत ग्रंथाचे सर्व साधू संतांनी सांगितले. स्वर्गीय अमर इच्छिताचे देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, स्वर्गातल्या देवांना सुद्धा या आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.